हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांची ओळख देखील आता होईल आणि मी माझं देखील इंट्रोडक्शन होईल। आज आपण या ठिकाणी शासनाने जे पूर्वी 3 कायदे अस्तित्वात होते, इंडियन पिनल कोड, आयपीसी, सीआरपीसी, इंडियन सिव्हिल ऍक्ट, तेच कायदे आहेत, परंतु त्या कायद्यांचं नवीन नाव देण्यात आलेलं आहे भारतीय न्याय संहिता, न्याय, नागरिक सुरक्षा आणि साक्ष अधिनियम। कायदे तेच आहे। हे जे कायदे जे तयार केले गेले ते 1860 साली, ज्यावेळेस आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांनी ते कायदे त्यांच्या अनुषंगाने त्यांना राज्य करण्यासाठी जसं सोयीस्कर होईल त्याप्रमाणे अमानुषपणे अत्याचार कसा करता येईल तशा पद्धतीचे त्यांनी बनवलेले कायदे होते। म्हणजे कायदे तयार करून बराच कालावधी गेलेला आहे आणि कालांतराने कायद्यामध्ये चेंजेस करणे, वारंवार चेंजेस करण्यात आलेले आहेत, पण मोठ्या प्रमाणात चेंजेस झालेले नव्हते। उदाहरणार्थ आपण बघितले असेल, याच्यात महिला भगिनी आहात, तिथे आपला तुमच्यासाठी 498 एक कलम आहे, बरोबर, जो घरामध्ये जो हिंसाचार जो केला जातो महिलेला, त्यासुद्धा 498 होता। म्हणजे सासू सासरे, नवरा, दीर ते जात करता तरी 498 होता आणि तो 498A आला, बरोबर आहे। तसं 304 हुंडाबळी कलम वाटत आहे, 304 एक कलम अस्तित्वात होतं तर वाढवता येत नाही, मग त्याचं पोट कलम करण्यात आलेले। अशा पद्धतीने आयपीसी मध्ये बरेच कलमांमध्ये पोट कलमाद्वारे त्याची वाढ करण्यात आलेली होती, पण मोठ्या प्रमाणात त्याच्यात बदल काही केला गेला नव्हता। आता हे जे कायदे तयार केलेले आहेत त्यामुळे त्यावेळेस जे कायदे होते ज्याची काही आवश्यकता नाही, अशी काही कलम आहेत की त्याची काही आवश्यकताच नाहीये। पूर्वी कसं 50 रुपयाच्या वर चोरी झाली असेल एखाद्या वस्तूची जी किंमत 50 आहे, तर त्यावेळेस 50 रुपये खूप होते। ज्यावेळेस कायदे तयार केले त्यावेळेस 50 रुपये किंमत ही खूप मोठी होती, तेव्हा त्याचा सहभाग करण्यात आला होता आणि आता 50 रुपये म्हणजे खूप नगण्य आहे। अशी काही कलम तिथून काढण्यात आलेली आहे आणि काही कलम एकत्र करण्यात आलेली आहे। आता उदाहरणार्थ एखादा ज्वलनशील पदार्थ त्याने टाकला, कलम केला असेल 324-25 आयपीसी मध्ये, की एखाद्या स्त्रीवरती, एखाद्या मुलीवरती एखादा ज्वलनशील पदार्थ टाकल्यानंतर एक ठराविक शिक्षा होती, प्रक्रिया होती। पण आता काय केलेलं आहे, ज्वलनशील पदार्थामध्ये निस्तो फेकला तरी तेच आहे, एखादं गरम पाणी फेकलं तरी तेच सेक्शन आहे, ऍसिड हल्ला केला तरी तेच सेक्शन आहे। आताच्या कलमामध्ये काय केलेलं आहे, जर ऍसिडचे जर फेकलं गेलं तर त्यासाठी नवीन सेक्शन केलेले आणि नवीन त्याच्यात शिक्षा पण वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे पूर्वी कसं होतं, सर्व एकाच कलमाखाली येत असल्या कारणाने एखादी गंभीर घटना जरी असली तरी तिला एवढा काही न्याय देता येत नव्हता। आता याप्रमाणे वेगळं करण्यात आलेलं आहे। सेक्शन 511 होते आयपीसी, ते आता कमी करण्यात आलेले आहे। आता मी तुम्हाला तोटक स्वरूपात सांगितलेलं आहे, आमचे गिरवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं डिटेल्समध्ये काही जे वाढ झाली त्याचे चेंजेस झालेलं आहे हे आपल्यास माहीत असणं गरजेचं आहे। आपण जे सर्व इथे आला समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहात, आपला सर्व जनतेशी संबंध येत असतो। कुठे काही एखादी प्रकार घटना घडली, कारण आपल्या शब्दाला समाजामध्ये वजन आहे। त्याच्या समाजात एखादा प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्याकडे सांगतो, तर ती महिला जाऊन सांगते की मला नवरा मला मारहाण करतो, बरोबर आहे। तर तो माणूस जाऊन सांगतो, तर तो माणूस ते जे नवरा आहे त्या माणसाचं इथं प्रतिष्ठा असल्या कारणाने त्याचं निश्चित करत असतो, तर तो जाऊन ते समजून सांगतो। आम्ही तुम्हाला बोलत उद्देश असा आहे की जी कलम आहे आम्ही तुम्हाला जी माहिती देऊ, तर तुम्हाला पण त्याचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे, जेणेकरून आमच्यापर्यंत न येता काही तक्रारी तुम्ही सहजपणे तुमच्या एरियामध्ये सॉल्व्ह करू शकता। हा त्या माझा उद्देश आहे। आणि लॉ इज जस्ट कॉमन सेन्स, लॉ समजण्यासाठी तुम्हाला लॉ म्हणजे पूर्ण माहीत असण्याची आवश्यकता नाही। आपण जे कृत्य करतो हे न्यायाला धरून नाहीये, हे आपण कृत्य केलं समजतच, बरोबर आहे की नाही। हां, तर मग याच्या डिटेल्समध्ये थोड्याफार जे चेंजेस झालेले आहेत ते आमचे API गिरवणे साहेब आपल्याला सांगतात।
धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण जे भारत सरकारने 1 जुलै 2024 पासून जे काही कायदे अंमलात आणलेले आहेत, 3 नवीन कायदे अंमलात आणलेले आहेत. कायदे वास्तविक पाहता तेच आहेत, त्यांना नाव चेंज केलेलं आहे आणि काळानुरूप त्यामध्ये बदल केलेले आहेत. तर त्यासाठी माहिती आणि जनजागृती होण्यासाठी हे आपल्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाअंतर्गत वालीव पोलीस ठाण्यामार्फत वालीव पोलीस ठाण्याचे सिनियर इन्स्पेक्टर दिलीप घोगे सरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याचा उद्देश एकच आहे की आपल्या समाजामध्ये या नवीन कायद्याची सर्वांना माहिती व्हावी आणि नवीन कायदा हा जनतेला अडचण नसून तो जनतेसाठी फायद्याचाच आहे. तो कसा फायद्याचा आहे, काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झाला. त्याच्यापूर्वी 1860 मध्ये भारतीय दंड संहिता हा कायदा अंमलात आलेला होता आणि आजपर्यंत तोच कायदा चालू होता. म्हणजे इंग्रजांनी त्यांची गरज भागवण्यासाठी त्यावेळेस तोडाफोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबण्यासाठी जे काही कायदा अंमलात आणलेला होता तोच कायदा आजपर्यंत चालू होता. त्याच्यामध्ये काळानुरूप मध्ये बदल केले गेले, परंतु काही बदल असे होते की ते आता इंटरनेटद्वारे फसवणूक झाली किंवा आपले जे काही इंटरनेटद्वारे फसवणूक झाली किंवा जे काही सोशल मीडियाद्वारे जे अपराध आहेत हे पूर्वी 1860 साली नव्हते. त्यामुळे काळानुरूप त्यामध्ये जे बदल करण्याची आवश्यकता भासली गेली त्यानुसार आपल्या भारत सरकारने एक 4 मे 2020 साली एक समिती नेमली आणि त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत रणवीर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि त्या समितीला संपूर्ण भारतभर फिरण्यास सांगून कायद्याची काय गरज आहे, प्रत्येक कायद्यात कसं त्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे हा सर्व माहिती घेऊन त्याचा एक अहवाल तयार केला गेला. कारण कोणतेही कायदे हे एका रात्री तयार होत नाहीत आणि कोणतेही कायदे हे एका विशिष्ट एरियापुरते किंवा राज्यापुरते लिमिटेड नसतात. कायदा एकदा भारत सरकारने कायदा अंमलात आणला की तो प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकासाठी तो सारखाच आहे. म्हणून शासनाने प्रत्येक राज्यातली काय गरज आहे ते आहे ते ओळखून सगळी माहिती घेऊन त्याने मग जे आपले कुलगुरू आहेत रणवीर सिंग यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये शासनाला अहवाल सादर केला. असा बदल करण्याची आवश्यकता आहे. मग शासनाने पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस करून काही विधी आयोगाचे जे अध्यक्ष असतील, लोक असतील किंवा पब्लिक कडून काही माहिती घेऊन हे करून त्याच्यामध्ये आणखी मॉडिफाय केला आणि ते कायदे अंमलात आणले आणि ते कायदे आपण 1 जुलै पासून पोलीस स्टेशन मध्ये अंमलात आलेले आहे. आता त्या कायद्यामध्ये बदल जर पाहायचा म्हणला तर आपण बघा, आता बालकाची व्याख्या पहिला बालक म्हणजे 12 वर्षे, 15 वर्षे, 16 वर्षे अशी अट घातलेली होती. परंतु आता बालक म्हणजे ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे तो बालक म्हणून गृहीत धरला जाईल असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता दस्तऐवज पहिल्या जे कायदे आपले ज्या काळी स्थापन झाले त्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड हे त्यावेळेस नव्हतं, त्यामुळे ते शब्द त्यावेळेस नव्हते. आता बरेचशा अंश आपण बघतो की माझा डिझाईन चोरीला गेली, माझा हा डेटा चोरीला गेला, हे गेला. या काळाची गरज भासली गेली त्यांना की इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड आहे हे पण दस्तऐवजामध्ये आले किंवा त्याच्यामध्ये फोर्ज करणं, म्हणजे जसं कागदपत्रामध्ये फेरफार करून आपण एखादा फोर्जरी केली तसंच इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड मध्ये सुद्धा फोर्ज करून जर त्याच्यामध्ये फेरफार करून जर एखादा गुन्हा केलेला असला तर तो फोर्जरीमध्ये येईल अशी त्यात तरतूद केली गेलेली आहे. तसेच आसरा देणे म्हणजे आपण पाहतो की एखाद्या गुन्हेगाराने सिरियस जर गुन्हा केलेला असेल आणि त्या गुन्हेगाराला जर एखाद्या व्यक्तीने, त्याला माहिती आहे, नॉलेज आहे त्याला की ह्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे आणि तो ती अटक पोलिसांपासून अटक लपवण्यासाठी तो पळालेला आहे आणि तरी त्याला आसरा दिला
तर त्याने तो गुन्हा केला असं समजून त्यालाही त्या गुन्ह्यात शिक्षा दिलेली आहे. म्हणजे शासनाला काय सांगायचे की आपल्याला माहित असतात, टीव्हीद्वारे जर पुढे आपल्याला माहिती होतं की ह्या आरोपीने हा गुन्हा केलेला आहे, खूप सेन्सिटिव्ह गुन्हा आहे, तर त्याला आसरा न देता त्याला पोलीस स्टेशनला हजर करणे. जर जो व्यक्ती त्याला आसरा देईल, त्याला राहण्यासाठी पैसे देईल, त्याला साधन सुविधा देईल, त्याला नेण्यासाठी वाहन देईल, तर तो व्यक्ती तो गुन्हा करतो असं कायद्यात समजलेलं आहे. परंतु या अपराधामध्ये पत्नी पतीला किंवा पती पत्नीला आसरा देत असेल तर तो वगळण्यात आलेला आहे. म्हणजे पतीने गुन्हा केलेला आहे आणि पत्नीने त्याला आसरा दिला तर ती पत्नी दोषी नाही, तो एक त्याच्यामध्ये अपवाद ठरवण्यात आलेला आहे. तसेच शिक्षा, आता कोणताही कायदा म्हटलं की त्याला शिक्षा आली. आता या शिक्षामध्ये काळानुरूप समाजसेवेची शिक्षा हे एक मुद्दा केलेला आहे. म्हणजे जर एखाद्या आरोपीने, एखाद्या व्यक्तीने 5,000पेक्षा कमी शिक्षेचा गुन्हा केलेला असेल आणि तो प्रथमच केलेला असेल तर त्याला समाजसेवेची शिक्षा द्यावी. म्हणजे त्याला हे म्हणजे पहिल्यांदाच शासनाने हे तरतूद केलेलं आहे या कायद्यामध्ये. यापूर्वीच्या कायद्यामध्ये समाजसेवेची शिक्षा ही तरतूद नव्हती. मग समाजसेवेची कुठं तू सार्वजनिक साफसफाई करा, हे करा, अशी समाजसेवेची शिक्षा त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच पूर्व ज्या आरोपीने 3 वर्षापर्यंत शिक्षा गुन्हा केलेला आहे आणि त्याला कोर्टाने कन्व्हिक्शन दिलेलं आहे आणि पुन्हा जर त्याच आरोपीने त्याच प्रकारचा गुन्हा केला तर त्या कायद्यात त्याला 10 वर्ष किंवा आजन्म कारावासापर्यंत शिक्षा दिलेली आहे. म्हणजे आरोपीने पहिला गुन्हा केला 3 वर्ष शिक्षेचा, त्याला कोर्टाने 3 वर्ष शिक्षा दिली, परंतु परतही त्याने तशाच प्रकारचा गुन्हा केला तर कायद्यात शिक्षा वाढवलेली आहे. पूर्वी हे नव्हतं. म्हणजे दुसऱ्यांदा जर गुन्हा केला आणि तो गुन्हा जरी 3 वर्ष शिक्षेचा असला तरी त्याला शिक्षा ही 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त अशी तरतूद केलेली आहे. पुन्हा भारताबाहेर म्हणजे एखादा व्यक्ती असतो, तो भारताबाहेर राहून तो रसद पुरवतो किंवा अपप्रेरणा देतो किंवा आर्थिक सहाय्य करणं या गोष्टी करतो. त्यामुळे जो भारताबाहेर राहून नाही, आता आपण बघतो दाऊदने बाहेर राहून इकडे बॉम्बस्फोट घडवला, हे घडवला, तर ती कायद्यात पहिली तरतूद नव्हती. कारण तो कायद्यात सांगत मी तिकडे आहे, मी इथे नाहीच, मी गुन्हा केलेलाच नाहीये. परंतु आता कायद्यात तरतूद केलेली आहे. जर एखाद्या आरोपीने भारताबाहेर राहूनही अपप्रेरणा दिली किंवा त्याला मदत केली, रसद पुरवली, काय केलं, तरी तो गुन्ह्याला जबाबदार आहे, अशी त्यामध्ये बदल केलेला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने जनतेला भडकाऊ भाषण दिले किंवा जनतेचे भडकाऊ भाषण देऊन सार्वजनिक साधन संपत्तीची नासधूस केली, हे केली, तर तो प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार आहे त्या मॉब मधला, असं त्यामध्ये प्रावधान आहे. तसेच पत्नी जर 18 वर्षापेक्षा जास्त वयाची असेल तर बलात्कार हा सध्याच्या कायद्यात केला जात नाही असं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तसेच आपण पाहतो रेपचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बरेचसे प्रेम संबंधातून किंवा काहीतरी आमिष दाखवून मी लग्न करतो, मी तुला प्रमोशन देतो किंवा असे काही आमिष दाखवून जे काही रेप आहे मग त्याला जरा शिक्षा कमी केलेली आहे. जे ऍक्च्युअल रेप आहे त्याला शिक्षा आजीवन कारावास, फाशी अशी शिक्षा आहे. परंतु जर पूर्वी जो बलात्काराचा जो गुन्हा होता त्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तो बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नव्हता, बरोबर आहे. पण आता नवीन कायद्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला स्पर्श केला, त्या इंटेन्शनने केला, जरी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तरी तो बलात्कारच मानला जातो. पूर्वी अशा प्रत्येक कितीतरी घटना होत्या की त्याचा ऍक्च्युअली बलात्कार होत होता, परंतु तो 354 मध्ये ते बसलं जात होतं. म्हणजे तो विनयभंगामध्ये कन्वर्ट होत होता, कारण ते प्रूफ करता येत नव्हतं की त्या व्यक्तीने ती प्रक्रिया पूर्ण केली, कारण ती खूप जटिल म्हणजे आपण बोलतो ना शक्य नाहीये.
एखाद्या स्त्रीला किंवा डॉक्टरला त्यावेळेस ही प्रक्रिया, कारण त्यावेळेस विटनेसेस कोण नसतात. पण आता त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडून नुसतं वाईट नजरेने बघितलं, स्टॉकिंग केली, तरी देखील विनयभंगाचा गुन्हा होतो. पूर्वी विनयभंग करण्यासाठी स्पर्श होणं गरजेचं होतं. एखाद्या स्त्रीला तिच्या शरीराला टच करणे, तिच्या एका अवयवाला भागाला टच करणं तर तो 354 होत होता. आता नवीन कलमानुसार नुसतं तुम्ही बघितलं किंवा पाठलाग केला तरी देखील 354 प्रमाणे गुन्हा दाखल होतो. आणि जर बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रक्रियेची गरज नाही. पूर्वी मेडिकल रिपोर्ट्स हे कंपल्सरी 376 म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये लागत होते. या कलमानुसार महिलांना ते सूट देण्यात आलेली आहे की जर इच्छा जर नसेल जर मेडिकल करायची तर ते देखील मान्य केलं जातं. पूर्वी मेडिकल रिपोर्ट शिवाय शिक्षा लागत नव्हती. तसे नवीन नवीन प्रकार हे आता ऍड करण्यात आलेले आहे. म्हणजे त्यामध्ये जर भाषा मार्गाचा वापर केला की सेपरेट कलम केलेला आहे. पहिला मैत्रीतून झालेला बलात्कार आणि ऍक्च्युअल केलेला बलात्कार त्या दोन्हीसाठी एकच शिक्षा होती. परंतु आता काळानुरूप बदल होऊन जे मैत्रीतून किंवा काहीतरी आमिष दाखवून, लग्नाचं आमिष दाखवून किंवा असं काही संमतीने झालेला प्रकार आहे त्याला शिक्षा कायद्यात कमी दिलेली आहे. त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा दिलेली आहे. तसंच स्त्रियांविरोधात जे गुन्हे आहेत त्याला कायद्यात जरा मजबूती दिलेली आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीचा विनयभंग करणे, त्या स्त्रीचं स्टॉकिंग करणे, त्या स्त्रीला चोरून पाहणे, त्या स्त्रीला अश्लील सार्वजनिक ठिकाणी बोलणे, या गोष्टीला अजामीन पात्र गुन्हा केलेला आहे. अश्लील मेसेज पाठवणे, हे करणे अजामीन पात्र. म्हणजे ह्या जर नवीन कायदा जो आहे तो स्त्रिया आणि मुले यांना जास्तीत जास्त कशी सुरक्षा देण्यात येईल आणि स्त्रिया आणि मुले कसे जास्त सुरक्षित राहतील या दृष्टीने या कायद्यामध्ये पाहिलेलं आहे. कारण आपण कुठेही पाहतो ज्या देशामध्ये स्त्रिया, लहान मुले आणि तिथली कायदा सुव्यवस्था अबाधित आहे त्याच देशाची प्रगती आहे. त्याच देशात नवीन उद्योगधंदे जाणार, त्याच देशात नवीन लोक येणार, त्याच देशात नवीन टेक्नॉलॉजी येणार. जिथे कायदा सुव्यवस्था नाहीये, आपण बघतो सिरिया, लिबिया, इकडे कायम अराजकता आहे, कायदा सुव्यवस्था नाहीये. तिथे कोणतीही कंपनी जात नाहीये, तिथे उद्योगधंदे जात नाहीत. म्हणजे ज्या देशाची कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, जिथे महिलांना सुरक्षित वाटतंय तिथे कोणताही उद्योगधंदा येईल, त्यामुळे परिणामी त्याची प्रगती होईल. हे शासनाने धोरण घेऊन यामध्ये बदल केलेला आहे. आणि हे जे कायदे आहेत यामध्ये पहिला बघा भारतीय दंड संहिता, म्हणजे त्याचं नावच आहे. आपण बघा एखादी मूवी पाहिली, एखादी कादंबरी वाचली तर त्या कादंबरीचं नाव असेल, मूवीचं नाव असेल, त्यामध्येच आपल्याला अंदाज येऊन जातो की ही काय मूवी आहे, ही काय कादंबरी आहे. तर ह्या जर कायद्याचं तुम्ही अवलोकन केलं, भारतीय दंड संहिता 1807 म्हणजे इंग्रजांच्या काळातले जे कायदे दंड देण्याचे कायदे होते आणि आपले भारतीय न्याय संहिता म्हणजे आताचे कायदे जस्टिस, न्याय द्यायचा. आता म्हणजे लोकांना न्याय देण्यासाठी कायदे आहेत. पहिले कायदे दंड देण्यासाठी होते, आताचे कायदे न्याय देण्यासाठी आहे. म्हणजे हा मूळ त्याच्यात बदल आहे. तसेच बालकाविरोधाचा अपराध, बऱ्याचशा वेळेला काय व्हायचं की लहान मुले 18 वर्षाच्या आतील मुलाने जर एखादा गुन्हा केलेला असेल तर तो कायद्यात त्याला अटक करायची नाही आणि त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करायचं, लगेच सोडून द्यायचं, अशी तरतूद होती. मग या लेखनाचा काही लोकांनी काय फायदा घेतला, त्या लोकांनी ड्रग्ज विकण्यासाठी छोट्या मुलांचा वापर होऊ लागला किंवा एखाद्या सिरियस क्राईम करण्यासाठी छोट्या मुलांचा वापर होऊ लागला. ते कृत्य मुलगा नाही करीत, त्याच्यातून करून घेतलं जात आहे. मग या कायद्यामध्ये जो करून घेतोय त्या मुलाकडून हे कृत्य जो व्यक्ती करून घेतोय तो व्यक्ती त्या कायद्याला तेवढा दोषी आहे असं यामध्ये समजण्यात आलेलं आहे. त्यामुळे पूर्वी हे असं नव्हतं. पूर्वी त्या मुलाने शिक्षा केली, मुलाने केलं तर तो मुलगाच फक्त हे व्हायचा आणि बालन्याय मंडळापुढे हजर केले 2 दिवसात सुटून जायचा, केस संपून जायची. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी छोट्या मुलांचा वापर होऊ लागला गुन्हा करण्याकरता.
हे शासनाच्या लक्षात आल्यावर जो त्याला हे सपोर्ट करतोय त्यालाच ती शिक्षा होईल असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. जर निष्काळजीपणे एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला, त्यामध्ये जर तो अपघात करणारा चालक असेल, त्या व्यक्तीने जो जखमी व्यक्ती आहे त्याला जर हॉस्पिटलमध्ये पोहोच केलं नाही किंवा पोलीस स्टेशनला इंटिमेशन दिलं नाही तर त्या कायद्यात त्याला 10 वर्ष शिक्षा दिलेली आहे आणि 7 लाखापर्यंत दंड दिलेला आहे. आता याच्यावर भरपूर मागे बघा ट्रक चालक यांनी भरपूर मोर्चे केले, आंदोलन केले होते. त्याने तो चुकीचा अर्थ काढला होता. शासनाला यामध्ये त्या वाहन चालकाला दंड देणं किंवा हे करणं हे अपेक्षित नाहीये. त्यांना अपेक्षित आहे जर त्या अपघात झालेल्या व्यक्तीला जर वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले तर तो व्यक्ती वाचू शकतो. तो 1 तास जो असतो अपघातानंतरचा तो गोल्डन हॉर्स म्हणून पकडला जातो. त्या काळात त्याला वेळीच जर उपचार झाले तर तो व्यक्ती वाचू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जर ते वाहन थांबलं आणि त्या वाहनात जर इन्शुरन्स काय क्लेम असेल काय असेल तरी त्या व्यक्तीला तो क्लेमचाही मदत होतो. म्हणजे आर्थिकही मदत होते आणि त्या व्यक्तीच्या जीवाच्या अनुषंगाने तो वाचू शकतो जर तो व्यक्ती थांबला आणि त्याला मदत केली तर. जो व्यक्ती थांबला आणि मदत केली तर त्याला ती पहिली जी शिक्षा आहे ती शिक्षा आहे कायद्यात. म्हणजे एखादा अपघात झाला ती व्यक्ती थांबली आणि त्याला जी काही वैद्यकीय मदत असेल किंवा ठीक आहे त्यावेळेस तिथला मॉब आक्रमक असेल काय असेल त्याला तिथं थांबणं कायद्याला अपेक्षित नाहीये. तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन सांगा की असा असा अपघात झालेला आहे, तरी तुम्ही ते मदत केली, पोलीस स्टेशनला जाऊन इंटिमेट केलं तुम्ही तरी तुम्ही मदत केली असं गृहीत धरण्यात येतं आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होते. तसेच एखाद्या बालक असला किंवा मनोविकल इसम असला करण्यास प्रवृत्त केलं तर त्यालाही 10 वर्ष आणि मृत्यूदंडापर्यंत शिक्षा देण्यात आलेली आहे. आपण बघतो मनोविकल व्यक्ती असेल किंवा एखादा लहान मुलगा असला काय असला त्याला जर त्याला गांभीर्याने माहित नसतं काय होणार आहे, तो एखादा सांगतो तो कृत्य करतो. मग ते त्या व्यक्तीचं काम आहे त्याला सांगणं अरे हे करू नको, हे चुकीचं आहे. मनोविकल व्यक्ती असला किंवा नशेमध्ये असला त्याला समजत नाही तो काय करतोय, तो समोर त्याने काय सांगितलं तो तेच कृत्य करतो आणि त्याचा परिणाम होतो तो त्याचा जीव जातो. तर ज्या व्यक्तीने त्याला ती प्रेरणा दिली जा मर हे कर ते कर काय असेल ते, तर तो व्यक्ती त्याला जबाबदार असं कायद्यात गृहीत धरण्यात आलेलं आहे. त्याचे संघटित गुन्हेगारी म्हणजे पहिला मोका आपण पाहतो टीव्हीला इकडे तिकडे आपण ऐकत असतो मोका यमशिवशी. तर या मोका कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. जर संघटित गुन्हेगारी असेल म्हणजे 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक जर एकाच उद्देशाने जबरी चोरी, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणे, आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, ड्रग, आर्म ऍक्टचे गुन्हे असे जर गुन्हे करीत असतील आणि तो एकच ग्रुप असेल तर त्यांच्यावर प्लॅनिंग करून करत असेल तर त्यांच्यावर एमसीओसी मोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे. म्हणजे त्यामध्ये तो प्रत्येक व्यक्ती तो गुन्हा करतो असं गृहीत धरलं जातं आणि त्यामध्ये सगळे त्याला कोण आर्थिक मदत करणारे असतील, त्याला कोण सपोर्ट करणारे असतील, त्याला गाडी त्याला पुरवणारे असतील, त्याला लपून ठेवणारे असतील, त्याला आर्थिक पाठबळ देणारे असतील, तो प्रत्येक व्यक्ती त्याला जबाबदार आहे असं त्या कायद्यात गृहीत धरलेलं आहे. आणि यामध्ये छोटा मोका, किरकोळ एक मोका, जर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतील, किरकोळ स्वरूपाचे म्हणजे एक नॉर्मल चोरी असेल, एक तिकिटाची अनधिकृत विक्री वगैरे असेल. मोका जो कायदा जो आहे तो पूर्वी महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे संघटित गुन्हेगारी हा स्पेशल्स ऍक्ट आहे. आता भारतामध्ये स्पेशल्स ऍक्ट हे कसे तयार होतात आता मी थोडंसं बॅक जातो. मी आपलं अज्ञान असं नाहीये, तुम्ही सांगायचा थोडा प्रयत्न करतो. आपण हे सर्व राज्य घटना जी लिहिलेली आहे त्यावरती आपली सगळी यंत्रणा चालते. भारताचं जे प्रशासन चालतं ते राज्य घटनेवरती आधारित आहे. मग आपण ज्यांना निवडून देतो खासदार वगैरे ते संसदेमध्ये बसतात आणि संसदेलाच आपण म्हणतो कायदे मंडळ, बरोबर आहे. आणि तिथे कायदा संमत होतो
संसदेमध्ये एकदा कायदा तयार झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे. मग ती कायद्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी करणं, एन्फोर्समेंट ही पोलिसांची जबाबदारी असते, बरोबर आहे. आणि पोलिसांची जबाबदारी फक्त लॉ एन्फोर्समेंट करणे. कायदा अंमलात आला म्हणजे कायदा यूज झाला असं होत नाही, कारण तो अंमलात आणून तो त्याच्याबद्दल आम्हाला कारवाई करायला लागते आणि त्यानंतर त्याचं चार्जशीट जातं ते लॉ अँड ज्युडिशरीकडे. म्हणजे आम्ही जी काही कारवाई केलेली आहे ती योग्य आहे की नाही ते लॉ कायदा म्हणजे मॅजिस्ट्रेट ठरवतात, त्याप्रमाणे कारवाई करतात. आता IPC मध्ये सर्व सेक्शन्स आहेत, तरी देखील काही आपल्याला स्पेशल ऍक्ट तयार करावं लागले की मुंबई पोलीस ऍक्ट आहे, सायबर ऍक्ट आहे, दारूबंदी कायदा आहे. ते कलम ऍक्च्युअली IPC मध्ये आहेत, पण ती परिपूर्ण नाहीये, बरोबर. आता हा मोका जो कायदा होता आणि दुसरी गोष्ट कायदे जे तुम्हाला पहिलं सांगितलं, आपल्या सर्वांना राज्यघटनेचे अधिकार दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, त्याचं संरक्षण व्हावं याकरता कायदे तयार केले जातात. उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या अंगावर धावून जाणे किंवा एखाद्याला फिरणं स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. ते अधिकाराला बाधा येऊ नये. बाधा आल्यानंतर ठीक आहे, एखाद्याला सांगितलं रस्त्यात ओरडणं गुन्हा आहे, पण ओरडणं गुन्हा आहे, मग त्याला करायचं काय? मग त्यासाठी मग कायदा तयार केला जातो आणि त्याला शिक्षा दिली जाते. त्याचप्रमाणे हा मोका कायदा तयार करण्यात आला. कायदा हा राज्यघटनेला आपण चॅलेंज करू शकत नाही, पण राज्यघटना जी आहे ती सगळ्या कायद्याला चॅलेंज करू शकते. त्याचं उदाहरणार्थ आहे, साधं सोपं उदाहरण टाडा कायदा. आपल्या सर्वांना माहिती आहे, संजय दत्तला टाडा कायद्याखाली अटक केली होती. टाडा कायद्यामध्ये अशी एक प्रावधान होतं की त्या कायद्यामध्ये कुठल्याही इन्स्पाला ज्याने तो गुन्हा केला आहे